तात्या दीक्षित खरोखरच विद्वान होते. ते नेहमी स्वतंत्र फिरत असत. काशी, नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणी भटकंती झाल्याने महाराष्ट्रीय लोकांच्या चालीरीती, आपुलकीची वागणूक, स्वभाव ह्यांच्याशी त्यांचा चांगला परिचय झालेला होता. विठूर ब्रह्मावर्तमध्येही बाजीरावांसोबत बरीच महाराष्ट्रीयन मंडळी येऊन स्थायिक झाली होती. मोरोपंत आणि तात्या दीक्षितांचा थोडाफार पूर्व परिचय त्यांना होताच. तात्यांची उत्तम व्यवस्था ठेवली गेली. श्रीमंतांनी भेट घेऊन दीक्षितांना प्रचलित राजकारणावर चर्चा आणि विचार विनिमय केला. श्रीमंतांची भेट घेऊन दीक्षितांनी प्रचलित राजकारण यावर चर्चा आणि विचार विनिमय केला. एकांतात पंत तात्यांना म्हणाले, पंडितजी, एक खासगी विनंती होती. तिचा राजकारणाशी काही एक संबंध नाही. सांगावे पंत, तुमची अडचण सोडवण्यात आम्हास मनापासून आनंद होईल. आमची एक कन्या आहे, 13 वर्षांची. आम्हाला सध्या तिच्या लग्नाची चिंता पोखरून टाकते आहे. ह्या भागात आम्ही नवीनच आहोत. कोणाची जास्त ओळख परिचय नाहीये. आमच्या जातीचे कोण आहेत हे नेमके माहीत नाही. मी स्वतः शोध घेऊन पाहिला, परंतु एकही सुयोग्य वर आढळला नाही. आपला सर्वत्र परिचय आहे. आपण माझ्या कन्येला अनुरूप असा वर शोधून सुचवल्यास आपले उपकार होतील. मोरोपंत अजिजीने म्हणाले, मला तुमच्या मुलीची जन्मपत्रिका दाखवा आणि हो, तिलाही बोलावून घ्या. तिच्या हस्तरेषा आणि भाल प्रदेशाचीही अवलोकन करावे लागेल. तात्या म्हणाले, अवश्य पंडितजी, मी तिला बोलावून आणतो. एक मात्र आत्मविश्वासपूर्वक सांगतो, आपण त्याला आत्मप्रौढी म्हणाल, मात्र माझी कन्या खूपच सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची आहे हो. मोरोपंत म्हणाले, पाहू. तात्या म्हणाले. पंतांनी मनूला बोलावून आणले. तिची जन्मपत्रिकाही आणली. त्या काळी लहान वयात मुलींची लग्न करायची रूढी प्रचलित होती. तात्या दीक्षित अत्यंत तल्लीन होऊन एकाग्रतेने मनूची पत्रिका पाहू लागले. नंतर त्यांनी तिच्या हस्तरेषा पाहिल्या. शेवटी तिच्या कपाळावर दृष्टी स्थिर केली. त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. पंत, ते उद्गारले. बोला पंडितजी. मोरोपंत उत्तरादाखल म्हणाले, मला आज एक चमत्कार पाहायला मिळाला. अर्थात? पंत प्रश्नार्थक उद्गारले. माझ्या आजवरच्या आयुष्यात इतकी सुस्पष्ट पत्रिका आतापर्यंत मी कधीच पाहिली नाही हो. तुमच्या मुलीची पत्रिका आणि तिच्या हस्तरेषा हेच सांगतात की भविष्यात ही कन्या राजराणी, महाराणी होणार. दीक्षित म्हणाले, भलते स्वप्न दाखवून माझी आणि माझ्या कन्येच्या गरिबीची चेष्टा करू नका पंतजी. नाही पंत, ही चेष्टा नाही. हे तुमच्या कन्येचं अटळ भविष्य आहे. आमचे भविष्य आणि गणित कधीच खोटे ठरत नाही. राज्य तर इंग्रज हडप करून राजांना घरी पाठवतायत. नवीन राज्य निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत आमची कन्या कोणत्या राजाची राजराणी होणार आहे? मोरोपंत लांब सुस्कारा सोडून म्हणाले, विधीचे विधान आहे पंत. कोणीही बदलण्याचा प्रयत्न केल्याने बदलणार नाही. अहो, काळच आम्हाला सर्व सांगेल. तात्या दीक्षित आत्मविश्वासाने म्हणाले. तात्या दीक्षितांना भरपूर मान सन्मान आदर मिळाला. भेटही मिळाली. मनूलाही लवकरात लवकर सुयोग्य वर शोधण्याची त्यांनी पुन्हा पुन्हा हमी भरली. ते विठूर होऊन झाशीला परत आले. त्यांनी नजरेसमोर अनेक वर आणले. प्रत्येकात त्यांना काही ना काही त्रुटी जाणवली. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, मनूच्या पत्रिकेशी झाशी नरेश महाराज गंगाधर रावांची पत्रिका जुळवून पाहायला काय हरकत आहे? मनू आहेच मुळी महाराणी शोभण्यासारखी. पण हा आपला एकतर्फी विचार झाला. काही वास्तवाकडे कसे दुर्लक्ष करता येईल? गंगाधर रावांचे वय त्यावेळेस 40 वर्षे, म्हणजे मनूपेक्षा 3 पट जास्त होते.
त्यांची पहिली पत्नी स्वर्गवासी होऊन बरेच दिवस झाले होते. त्या राणीने जन्म दिलेली मुलेही मृत झालेली होती. त्यांनी पुन्हा लग्न न केल्याने ते विधुर होते. दुसरे लग्न करावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती, परंतु कठोर स्वभावामुळे बदनाम झालेले होते. नाच गाणे मौज मजा यातच ते रात्रंदिवस मग्न असत. तरीही तात्यांनी गंगाधररावांची जन्मपत्रिका हस्तगत केली. तिचा अभ्यास केला. पत्रिका बरोबर जुळली. आता गोष्ट पुढे कशी चालवावी ह्याचा तात्या दीक्षितांना विचार पडला. कसेही करून हा एवढा संबंध जुळवून आणायचा असा तात्यांनी ठाम निश्चय केला. त्यांच्या मनातून मनूची जन्मपत्रिका आणि नजरेसमोरून तिचा आकर्षक तसे सुंदर चेहरा काही केल्या दूर होईना. राजाभोवती सदैव गर्दी असायची. महाराज गंगाधरराव नेवाळकर तसे कलागुणांचे कदरदान आणि चाहतेही होते. तात्यांनी त्यांना निरोप पाठवला. काही महत्वाच्या आणि खासगी कामासाठी आम्हाला महाराजांची एकांतात भेट हवी आहे. त्यांचे महाराजांजवळ वजन होते. त्यांच्या शब्दाला किंमत होती. सर्व दरबारीही त्यांच्या विद्वत्तेचे गुलाम होते. त्यांना भेटण्याची त्वरित परवानगी मिळाली. ते राजाच्या खासगी महालात गेले. काय आज्ञा आहे पंडितजी? गंगाधररावांनी विचारले. राणीवासाला रिकामे होऊन बरेच दिवस झाले महाराज. शिवाय गादीला वारसाचीही गरज आहे. तात्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. आम्ही काय करावे? गंगाधररावांनी काहीसे रोखून पाहत विचारले. त्यांचे डोळे मुळातच खूप मोठे आणि किंचित तांबूस रंगाचे होते. ते ज्याच्याकडे पाहत त्याला प्रथम दर्शनी त्यांची भयंकर जरब वाटे. ते रागात असले म्हणजे त्यांच्या डोळ्याचा रंग जास्तच लाल आणि भेदक व्हायचा. राजपुरोहित तात्यांवर मात्र ते कधीच रागावत नसत. आत्ताही प्रश्न विचारताना ते अतिशय शांत होते. आपण लग्न करावे महाराज, तात्या म्हणाले. कठोर स्वभावाचे गंगाधरराव खडखडून हसले. आमचे काही चुकले का महाराज? तात्यांनी गांगरून विचारले. पंडितजी, आपण आम्हाला लग्न करण्याचा सल्ला देता. आमची सत्कीर्ती सगळीकडे पसरली आहे. अहो, या वयात आम्हाला मुलगी देण्याचा वेडेपणा कोणत्या अभागी मुलीचा बाप करेल? एकाएकी गंभीर होऊन गंगाधरराव म्हणाले. आपली संमती असली तर सर्व व्यवस्थित जमवता येईल महाराज. म्हणजे? गंगाधररावांनी प्रश्न केला. तात्यांनी त्यावर त्यांना विठूरच्या भेटीचा सविस्तर वृत्तांत सांगितला. मनूच्या पत्रिकेतील आणि हस्तरेषेतील चमत्कारिक आणि आश्चर्यकारक योगायोगाबाबतही माहिती दिली. शेवटी ते म्हणाले, विठोरच्या मोरोपंत तांबेंची कन्या मणिकर्णिका उर्फ मनू, तीच झाशीची महाराणी शोभेल महाराज. मोरोपंत तयार होतील का पंडितजी? राजाने शंका विचारली. ते माझ्यावर सोपवा महाराज, फक्त आपला होकार पाहिजे. हा संबंध जुळून आला तर आम्हाला आनंदच होईल. पुढील बोलणी आणि व्यवस्थेसाठी तुम्हाला पुन्हा ब्रह्मवर्तात जावे लागेल. नक्की जाईन महाराज. हा तर माझा बहुमान आहे. बोलता बोलता दीक्षितांचे डोळे भरून आले. हे काय पंडितजी? गंगाधरराव सहानुभूतीने उद्गारले. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणीत तात्या म्हणाले, महाराज, ही खबर ऐकून झाशीवासीय हर्षातिरेकाने नाचू लागतील. काही महत्वाच्या व्यक्तींसह दीक्षित विठूरला पोहोचले. स्वतः बाजीरावांनी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांनी गंगाधररावांच्या वतीनं निरोप सांगितला. मोरोपंतांचा सुरुवातीला तर विश्वासच बसेना. तात्या दीक्षितांचे आभार कसे मानावेत आणि कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी हेच त्यांना समजेना. तोंडाने न बोलता त्यांनी हात जोडले. डोळ्यात आसवे. पंत, तुम्ही खुश आहात ना? तात्यांनी विचारले. काय बोलावे पंडितजी, मला काही सुसेनासं झालंय. आपण तर कमालच केली तो. नाही पंत, कमाल करणारे आम्ही कोण? ही कमाल आहे तुमच्या कन्येच्या ग्रहांची. आम्ही फक्त त्यांचा परिणाम स्पष्ट करून उलगडून सांगितला. तुमचा शब्द खरा ठरला पंडितजी.
मोरोपंत कसेबसे म्हणाले. सोयरिकीचा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी राजवाड्यातील कर्त्या स्त्रियांनी मनूला खूप समजावले. तिने भडक लाल रंगाची रेशमी पैठणी परिधान केली होती. स्वर्णाचे आभूषण आणि माणिक मोत्यांचे हार गळ्यात, कानात घातलेली मनू दुर्गा मातेप्रमाणे प्रखर तेजानं तळपत होती. मनूच्या अंगावरचे सर्व दागदागिने श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दिले होते, जे त्यांनी कधीच परत घेतले नाहीत. लग्नाच्या अटी ठरवण्यासाठी बैठक बसली. त्यात ठरवले की लग्नाचा सर्व खर्च झाशीचे महाराज सहन करतील. लग्न समारंभ झाशीत साजरा होईल. मनूच्या लग्नानंतर मोरोपंतांनी कायमचे झाशीलाच वास्तव्य करावे. त्यांची गणना झाशीच्या ज्येष्ठ सरदारांमध्ये करण्यात येईल.